जादूच काही और आहे. लगेच ते सुरावटी सुरू झाल्या ना आपले हात पाय थिरकायला लागतात. आता असं एक गाणं तुमच्या समोर येणार आहे की त्या गाण्यात गायिकेच्या नुसत्या सुरांचाच नाही तर तिच्या श्वासांचा म्हणजे ब्रीदिंगचा पण अतिशय सुंदरपणे वापर करण्यात आलेला आहे. सर्वांचे लाडके पंचमदा संगीताचे जादूगार R.D. बर्मन यांनी ही जादू या गाण्यात केलेली आहे. त्यांनी आशाताईंच्या आवाजाचा असा काही वापर केला की गाण्यातल्या शब्दां इतकाच त्यांच्या गाण्यामधल्या श्वासांचा हा येतो सुस्कारा, हा सुस्कारा सुद्धा गाण्याचा एक खूप महत्त्वाचा भाग बनून गेला बरं का. 1972 साली प्रदर्शित झालेल्या मेरे जीवन साथी या चित्रपटातील गाण्याबद्दल आता आम्ही बोलतोय तुमच्याशी. काय तो सुंदर आवाज, काय ती मादक अदा. गीत गायलेलं होतं स्वर्गीय आशाताईंनी. आशाताई म्हणजे संगीत विश्वाचं एक दुसरं नावच म्हणावं लागेल. आणि आपल्या सांगलीच्या भूमीत जन्मलेल्या गानसम्राज्ञी आदरणीय आशाताई वयाची 90 पार करूनही त्यांच्या सुरांनी संपूर्ण जगाला हलवून सोडलं होतं. क्लासिकल गाणी असोत, भावगीतं असोत आणि एखादं तुफानी कॅबरे सॉन्ग असो, प्रत्येक सुरात त्यांनी आपल्या श्वासाचं फ्युजन केलं. अशा या आशाताई, त्यांच्या स्वरांनी आजही त्या अजरामर आहेत. ऐकूयात तर पंचमदांचं संगीत, मजरू सुलतानपुरी यांचे शब्द, आशाताईंचा कमालीचा मादक रोमॅन्टिक सळसळता आवाज आणि सुंदरशा पदलालित्यानं थिरकणाऱ्या हेलनजी आणि राजेश खन्ना यांच्या घायाळ करणाऱ्या स्टाईलनं ऐकूयात हे सुंदर गीत. संगली करहो सज्जवा पंचमदांची तीच सांगीतिक जादू आणि आशाताईंच्या हरहुन्नरी आवाजानं नटलेलं हे सुंदर असं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत अचला. झुक जाए फूलों की डाल, ये मतवाली चाल, झुक जाए फूलों की डाल, चांद और सूरज आकर मांगे तुझसे रंगे जमाल हसीना, तेरी मिसाल कहाँ. ये मतवाली चाल, झुक जाए फूलों की डाल, चांद और सूरज आकर मांगे तुझसे रंगे जमाल हसीना, तेरी मिसाल कहाँ. कौवा ये मतवाली चाल. परफॉर्मन्स देणारे आमचे फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपच्या गायक गायिका श्रीश्राव्य गायक गाण्याची मैफिल अधिकाधिक रंगतदार होत जाणार आहे. अभी तो बहुत कुछ बाकी आहे म्हटलं ना, अभी तो पार्टी सुरू हुई है. रसिको, आता आपल्याला निघायचं आहे का अशा वाटेवर जिथे फक्त नखरा आहे, तारुण्य आहे आणि सौंदर्याची गोड धुंदी आहे. काय तयार आहात ना तुम्ही सगळेजण? काय आवाज आला नाही बरं का? काय दुपारची झोप घ्यायला आलाय काय?
त्या गाण्यामध्ये इतके मशल झाला की झोपच लागून गेली. पुन्हा एकदा विचारतो, या तारुण्य आणि सौंदर्याची गोड धुंदी आहे ती अभ्यासासाठी सगळेजण तयार आहात ना? हो, यस, थँक्यू. मी बोलतोय 1967 सालच्या पत्थर के सनम या चित्रपटातील गाण्याविषयी. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारलाल यांचं मधाळ संगीत आणि गीतकार मजरू सुलतानपुरी यांची सुयोग्य शब्दरचना. जेव्हा एखादी रूप सुंदर तरुणी मंचावरून किंवा रस्त्यावरून नखऱ्याने चालत जाते ना, तेव्हा तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना हे बोल नक्की ओठात येतातच हो. हे बोल नकळत त्या काळची प्रेम व्यक्त करण्याची अदा सांगते. सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी साहेबांनी आपल्या सुरांनी ज्या गाण्याला अजरामर केलं तेच बहारदार गीत मंचावर सादर करण्यासाठी येत आहेत अविनाश. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अविनाश यांचं. पर्यंत आलेली आहे बरं का. बघा आता पुढं काय काय होतंय ते. श्रोते हो, आपल्या लखलख चंदेरी मैफिलीत जशी मराठी मातेतील गाणी आहेत तशीच हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील नखरेबाज गाणी सुद्धा आहेत बरं का. ताजमहाल 1963 साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील रोशनजींनी संगीतबद्ध केलेला आणि आशा भोसलेंचा स्वरांचा सुरसाज असलेलं हे अजरामर गीत जेव्हा नजरेशी नजर मिळते ना, तेव्हा शब्दांची गरज उरत नाही. वो नजर से नजर की गुफ्तगू, वो नजर से नजर की गुफ्तगू भी क्या नजर थी, जो बया भी न हुई और साफ बया हो गई. दिल की बात छिपाई नहीं जाती जब निगाहें मिल जाती हैं. चलो आज इस बात पर निगाहें मिलाकर देखते हैं, निगाहें मिलाकर देखते हैं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शलाकाजींचं. ऐकूया हे सुंदर गीत. राज ही रहने दो, दिल में छुपे राज को राज ही रहने दो. अगर ये जुबा पर आ गया तो महफिल में हंगामा हो जाएगा. चला तर मग इतिहास घडवणारं हेच रहस्यमयी गाणं मंचावर सादर करण्यासाठी येत आहेत आमचे गुणी गायक विजय आणि अश्विनी. रफी साहेबांचा सुंदर मोहक आवाज आणि त्याला साथही तशीच आहे. चला तर ऐकूया या दोघांच्या सुंदर आवाजातील हे गीत. हॅलो, बिंदू बनून याचा ट्राय केलाय वाटतोय का? ये खुशी ये महफिल और जो नया अंदाज है, समझने वालों समझना, इसमें भी एक राज है. राज की बात कह दो तो जाने महफिल में, जाने महफिल में फिर क्या हो. राज की बात कह दो तो जाने महफिल में फिर क्या हो. राज खुलने का तुम पहले, राज खुलने का तुम पहले जरा अंजाम सोच लो. इशारों को अगर समझो राज को राज रहने दो. इशारों को अगर समझो राज को राज रहने दो. राज की बात कह दो तो जाने महफिल में फिर क्या हो. बात जो कभी रुकती नहीं, कभी रुकती नहीं. उठ गई आँख जो एक बार वो झुकती नहीं, अरे झुकती नहीं.
जाके ये कह दो, जुबा पे राज आया तो जुबा को मोड़ के रख दो। खुशी से कोई जीता है, खुशी से इसको जीने दो। खुशी से कोई जीता है, खुशी से इसको जीने दो। इशारों को अगर समझो, राज को याद रहने दो। खळबळ होते, पण जर मनातली गोष्ट एखाद्या सुंदर स्त्रीच्या कौतुकाची असेल तर ती मनात लपवून ठेवण्यापेक्षा जाहीरपणे ओठावर आलेली बरी, हो की नाही हो? राहू द्या कधीतरी दोन कौतुकाचे शब्द तरी बोललेत का तुम्ही? अहो मॅडम सोडा की, असू द्या, आता आपलं नाही चालू हो, आता आपण गाण्याबद्दल बोलतो आहोत. तर मी काय म्हणतो, एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचं भर मैफिलीत कौतुक करतो तेव्हा तिच्या गालावर उमटणारी लाली त्या मैफिलीची रंगत अजून वाढवते. मुकेशी आणि कांचन यांच्या आवाजातलं एक असंच एव्हरग्रीन गाणं आहे जे ऐकलं की आजही प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटतं. हो का? अहो मग कधीतरी करावं कौतुक. करूया नक्की करूया. 1975 सालच्या धर्मात्मा या चित्रपटातील त्या काळचे स्टाईल आयकॉन फिरोज खान आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर अफगाणिस्तानच्या सुंदर लोकेशनवर चित्रित झालेलं कल्याणजी आनंदी यांनी संगीतबद्ध केलेलं अत्यंत फेमस रोमॅन्टिक ड्युएट सादर करण्यासाठी फ्रेंड्स फॉर अ ग्रुपचे लाडके कलाकार येत आहेत अविनाश आणि शलाका. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया त्यांचं. क्या धूप लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। क्या धूप लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है। जीवन का हर सपना अब सच्चा लगता है। क्या धूप लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। क्या धूप लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। तारीफ करो दिल का धड़कन, दोनों का धड़कन। मेरे सीने में सांस रहेगी जब तक। तब तक मैं रहूंगी मन में, हाँ मन में। सूरज होगा जब तक नील गगन